नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमचं एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर ग्रुप सी ची पूर्वपरीक्षा नुकतीच झालेली आणि त्यासाठी आपण गणित बुद्धिमत्ताची सिरीज चालवली होती. गणित बुद्धिमत्ताचे जवळपास 15 ते 20 लेक्चर्स आपण घेतलेले आहेत. तुम्ही ते सर्व लेक्चर्स पाहू शकता. आपल्या प्लेलिस्टमध्ये आपण अपडेट केलेले आहेत आणि ते लेक्चर पाहिले आणि नंतर पेपर झाला तर खूप मुलांनी रिव्ह्यू दिलेले आहेत आपल्याला की सर तुम्ही जे आम्हाला स्मार्टनेस सांगत होता ते आपल्याला त्या ठिकाणी यूज करता आलं. तर मला माझे स्टुडंट्सचे चांगले रिव्ह्यू मिळालेले आहेत. मोस्ट ऑफ द माझे स्टुडंट्स खूप जण म्हणजे 10च्या वरती आहेतच, 12, 15, 17 मार्कापर्यंत. एक विद्यार्थी 17 मार्कापर्यंत पोहोचलाय, जे खरं आहे ते मी सांगतोय. 20 कोणाला मिळाले नाहीत. एक 17 पर्यंत पोहोचलाय आणि बाकी 12-13च्या रेंजमध्ये 10च्या वरती मोस्ट ऑफ द आहेत. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही चेक करू शकता आपल्या आधीचे व्हिडिओ. त्यामध्ये मी जशा प्रकारची गणितं घेतली तसेच ग्रुप सी मध्ये आली. तर आता मग आपण काय करतोय की ती सिरीज मी मग काही दिवस बंद केलेली, तुमची परीक्षा वगैरे चालू होती, तर आता ती सिरीज आपण परत घेऊन येतोय. पण मागच्या सिरीजमध्ये हवं तसं तुमच्याकडनं मला जास्त रिस्पॉन्स दिसला नाहीये. पण या वेळेस तरी तुमचा चांगला रिस्पॉन्स मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. आता जास्त न बोलता आपण डायरेक्ट स्टार्ट करतो पहिल्या प्रश्नाने. एकदम इझी क्वेश्चननी स्टार्ट करतोय मी. आता ही सिरीज कोणी बघावी? राज्यसेवा करतोय बघू का? चालेल. ग्रुप बी सी चालेल. सरळ सेवा करतोय चालेल. कारण यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्न मी इन्क्लूड केलेले आहेत. डाऊट आहे कमेंटमध्ये सांगा, कुठला प्रश्न येत नाही, कुठला चॅप्टर पाहिजे, सगळं सांगा. आता मी आज काय करतोय, पार्टनरशिप रिलेटेड क्वेश्चन घेतोय. मला मागच्या सिरीजमध्ये एकाने सांगितलेलं सर पार्टनरशिपचे घ्या, तर ते क्वेश्चन घेतोय. बघा, संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9,500 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4, 6, 9 आहे. तर म्हशीची किंमत किती? आता आपल्याला नाव काय दिलेलं आहे? पहिलं नाव दिलेलं आहे गाय, दुसरं दिलेलं आहे म्हैस आणि तिसरं दिलेलं आहे बैल. मग हे जर आपण बघितलं तर म्हैस हे सेकंड नंबरवर आहे. म्हणजेच म्हैसची जी किंमत असेल ती काय असेल? 6च्या पाड्यात. मग आता 6च्या पाड्यात आपल्याला इथे काय काय दिसतं? आता 6च्या पाड्यात काय काय दिसतंय? तर सिंपलची गोष्ट आहे की 3,500 6च्या पाड्यात नाहीये. 6 पंचे 30, 3,000 आहे. हे 6च्या पाड्यात नाहीये. पण हे जर बघितलं 6 सतम 42 ते 6च्या पाड्यात जाईल. म्हणजे 2 पर्याय आपल्याकडे आहेत. त्या दोघांपैकी उत्तर असू शकतं. तर तुम्हाला पर्यायावरनं जायचंय तर तुम्ही पर्यायावरनं जाऊ शकता. पण जर पर्यायाच्या व्यतिरिक्त साध्या पद्धतीने जायचंय तरी आपण करू शकतो. कसं काय? 4x, 6x आणि 9x सगळ्यांना ऍड केलं. सगळ्यांची ऍडिशन किती येते? 9,500. 4 आणि 6 किती झाले? 10. 10 आणि 9 किती झाले? 19. मग 19x बरोबर 9,500. मग आता 19ने आपण डायरेक्ट भाग दिला 5चा. म्हणजे आपल्याला काय मिळालं? एक्सची व्हॅल्यू किती मिळाली? 500 मिळालेली. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 500 मिळालेली. आता आपल्याला म्हशीची किंमत दिलेली आहे 6x. मग 6 गुणिले 500 जर आपण केलं तर 6 पंचे किती येते? 30. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? 3,000. म्हणजे अशा प्रकारे आपण डायरेक्टली याचा आन्सर काढू शकतो. आणि ऑप्शननी करायचं असेल तर तुम्ही 2 ऑप्शनला एलिमिनेट केलं, नंतर 2 ऑप्शन बाकी आहेत. मग आपल्याला असं करता येतं. ऑप्शनची वाली मेथड पण दाखवतो की जर 3,000 आपण उत्तर घेतलं, 6ची किंमत 3,000, मग एकाची व्हॅल्यू किती आली? 500. मग हे एकाची व्हॅल्यू काय होऊन गेली आपली? 500. मग आता आपल्याकडे इथे किती आहेत? 6 आणि 4 10 आणि 9 19. मग आपल्याला याला 19ने गुणायचंय. 0 0 19 5 95. मग हे उत्तर आणि हे बरोबर आहे का? हो बरोबर आहे. म्हणजे 3,000 हे आपलं आन्सर आहे. आणि जर हे मॅच नसतं झालं मग हे पण कट झालं असतं, मग हे आन्सर आलं असतं. म्हणजे हे स्मार्टनेस तुम्हाला अपेक्षित आहे तर तुम्ही स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकता, नाही तर काहीच फायदा नाही. तेच आहे, एकच वाक्य. पेपर खूप लेंदी होता, वेळच नाही पुरला. पेपर लेंदी होता, मग जे सिलेक्ट होत आहेत ते कसे सिलेक्ट होत आहेत हे पण आपल्याला समजलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्की तुमचं सिलेक्शन आहे. मी तुमच्या बरोबर पाठीशी आहे. फक्त काय रिस्पॉन्स पाहिजे. रिस्पॉन्स तुम्ही लेक्चर बघताय, तुम्हाला आवडतंय, सगळं कळतंय, मग तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा ना, त्यांना पण फायदा घेऊ द्या या गोष्टीचा. आपण जर एखाद्यासाठी भलं केलं तर त्यांच्या आशीर्वादाने आपलं भलं होणार, म्हणजे आपला रिझल्ट फिक्स. म्हणजे हे आता तुम्हाला घरचे पण तुमचे सांगत असतील की आपण चांगलं काम करत राहिलं तर आपल्याला पण चांगलं फळ मिळतं. तसंच आहे, तुम्ही अभ्यास करताय, चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत शेअर करताय, तुम्हाला पण त्यामध्ये फायदा मिळणार आहे. चला आता सेकंड क्वेश्चन कडे जाऊयात आपण. काय म्हणतात बघा आता सेकंड क्वेश्चन.
श्रीपत व महिपत, श्रीपत व महिपत यांच्या भांडवलांचे गुणोत्तर 3:2 आहे व मुदतीचे गुणोत्तर 2:3 आहे. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? म्हणजे भांडवल दिलेले, मुदत दिली, नफा सांगितलाय काढायला. तर पार्टनरशिपचा सगळ्यात बेसिक क्वेश्चन म्हणजे आपण म्हणू शकतो फर्स्ट क्वेश्चन पार्टनरशिपचा इथूनच चालू होतो. तर आपल्याला नफा हा मिळत असतो तो नेहमी भांडवल आणि वेळ यांच्या हिशोबाने मिळतो. भांडवल आणि वेळ या हिशोबाने आपल्याला काय मिळत असतो? नफा मिळत असतो. तर आपल्याकडे दोन लोक आहेत आता, श्रीपत आणि महिपत. मी लिहितो एस आणि एम. तर एसने किती गुंतवलं? 3. एमने किती गुंतवलं? 2. किती वेळासाठी? यांनी 2 साठी, यांनी 3 साठी. 3 दुने 6, बेत्रिक 6. मग नफ्याचं गुणोत्तर काय आलं? 1:1. इथे दिसतंय 1:1. झालं आन्सर. बाकी काय करायची गरजच नाही. एवढंच करायचं होतं या गणितामध्ये. संपलं. बघून घ्या. आणि हे जे ना या फॉर्म्युल्यावर पूर्ण चॅप्टर आहे. याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? भांडवल म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि वेळ म्हणजे टाइम. आणि इन्व्हेस्टमेंट आणि टाइम यावरनं तुमचं काय ठरतं? प्रॉफिट ठरतं. तुम्ही किती पैसे इन्व्हेस्ट केले, किती वेळासाठी इन्व्हेस्ट केले हे पण इम्पॉर्टंट आहे. किती पैसे किती वेळेसाठी, त्याच्यावरनं तुम्हाला काय मिळलं? प्रॉफिट. बघा काय डाऊट आहे, काय आहे मला सांगा. माझं काम तर शिकवणं आहे. तुम्ही मला कुठलेही प्रश्न पाठवा, तुमचे सगळे प्रश्न मी सॉल्व्ह करून देईल. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला करिअरमध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा काही कळत नाहीये, कसं करायचं, काय करायचं, मला सांगा. इथे हा नंबर आहे आपला, त्यावरती तुम्ही मेसेज टाकू शकता की रोहित सरांशी बोलायचंय. कुठून बोलताय? तुम्ही काय करा, तुमचं नाव टाका, कुठून बोलताय ते टाका, युट्यूबचा रेफरन्स द्या, माझं नाव सांगा, मी तुमच्याशी कॉलवर कनेक्ट करतो. तुमचे काही प्रॉब्लेम असतील आपण सॉल्व्ह करू. भिकोबाने 4,000 रुपये 5 महिन्यांसाठी व तुकारामने 3,000 रुपये 4 महिन्यांसाठी एका व्यवसायात गुंतवले. त्यांना एकूण नफा झाला 1,600 रुपये. तर भिकोबाचा नफ्यातील वाटा किती? सेम. आता इथे काय करायचं? भिकोबा आणि तुकाराम. तर भिकोबाचं नाव बी लिहिलं, तुकारामचं टी लिहिलं. भिकोबाने 4,000 रुपये गुंतवले. तर भिकोबाने गुंतवले 4,000. किती महिन्यांसाठी? 5 महिन्यासाठी. तुकारामने किती गुंतवले? 3,000. किती महिन्यासाठी? 4 महिन्यासाठी. एका व्यवसायात गुंतवले. आता हे काय केलं आपण? इन्व्हेस्टमेंट आणि टाइम यांचा गुणाकार केला. मग यातनं आपल्याला काय मिळेल? प्रॉफिट मिळेल. इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम गिव्स प्रॉफिट. मग आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर इथे हे 3 शून्य गेले, 3 शून्य गेले. ओके. हा 4 आणि हा 4 कट झाला. काय रेशो मिळाला? 5 आणि 3. म्हणजे भिकोबाला आपल्याला 5 हिस्से द्यायचे आणि तुकारामला 3 हिस्से द्यायचे. म्हणजे टोटल हिस्से किती द्यायचे? 8. आपल्याला एकूण नफा किती झालेला आहे? 1,600. मग 1,600 मध्ये आपल्याला 8 हिस्से करायचे आणि 8 पैकी भिकोबाला द्यायचे 5. 8ने इथे कट मारला 2चा, 200 आणि 5. उत्तर आलं 1,000 रुपये. झालं. किती सिंपल वेनी चालले बघा. एकदम स्टेप बाय स्टेप, काही टेन्शन नाही. आणि असे प्रश्न गटकला येत आहेत, तुम्ही बघितलं आता पण परीक्षेमध्ये याच लेवलचे येतात, ते एकदम हायफाय येणार नाही. म्हणजे आपण सुरुवातीला गट क चे गणित घेऊ, नंतर ब चे, नंतर राज्यसेवा, सगळे गणित यामध्ये मी क्लिअर करून घेईल तुमचे. बघा व्यवस्थित बघून घ्या सगळं. आता हा प्रश्न असा आलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता, कंबाईनला येऊन गेलेला असा टाईपचा प्रश्न. सिमरन यांनी 50,000 रुपयाची गुंतवणूक करून सॉफ्टवेअर व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर नंदा तिच्याबरोबर 80,000 गुंतवून भागीदार झाली. 3 वर्षानंतर त्यांना 24,500 रुपयांचा नफा मिळाला. नफ्यात सिमरनचा काय वाटा होता हे विचारलेलं. मग आता ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर सिमरन आणि नंदा, जसं भिकोबा आणि तुकाराम होतं तसंच सेम. परत एकदा तीच कन्सेप्ट, इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम गिव्स प्रॉफिट. आता सिमरनची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 50,000. गुंतवणूक करून तिने व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर नंदा आली. नंदाची किती आहे? 80,000. भागीत झाली 3 वर्षानंतर. आता 3 वर्षानंतर म्हणजे टाइम पिरियड आहे 3 वर्षानंतर. मग इथे किती येईल?
अडीच. कुठून आले अडीच? कारण इथे वाक्य आहे 6 महिन्यानंतर. 6 महिन्यानंतर आली आहे ना ती, मग 3 वर्षातनं 6 महिने कमी केले म्हणजे अर्ध वर्ष काय? 2.5 वर्ष. मग आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. मग आता हे सॉल्व्ह करायचं तर सिंपल आहे की हे 4 शून्य तर तसे पण जाणार आहेत. 5 त्रिक 15 आणि 25 आणि 8, 25 28 असं म्हणजे हे 20 येतील. याला भाग दिला तर काय येईल? 5 त्रिक 15, 5 चोक 20. म्हणजे इथे 3 हिस्से सिमरनचे आणि नंदाचे 4 हिस्से. मग 3 आणि 4 म्हणजे टोटल हिस्से किती झाले? 7 हिस्से. आता त्यांना पैसे किती मिळालेले आहेत? 24,500. यामध्ये 7 हिस्से आहेत आणि आपल्याला कोणाचा हिस्सा विचारलेला आहे? सिमरनचा. मग सिमरनला किती हिस्से द्यायचे? 3. मग 7ने जर इकडे आपण भाग दिला, 7 त्रिक 21, 22 23 24 35 आणि 5 म्हणजे 3500. 3500 गुणिले 3, 0 0, 3 5 15, 3 त्रिक 9 आणि 1 10. म्हणजे किती आले सिमरनसाठी? 10,500. झालं उत्तर. आता याला हे तर आता मी तुम्हाला शिकवतोय म्हणून एवढे स्टेप बाय स्टेप आणि हळूहळू करतोय. जर आता रिअल एक्झाम मध्ये असेल तर मी कसं करणार? सिंपल आहे बघा. हे शून्य लिहायचेच कशाला जर कट करायचे तर? सिंपल आहे. मग आपण काय लिहिलं? एकाचे 5 आहेत, एकाचे 8 आहेत. हे 3 वर्षासाठी, हे 3 वर्षासाठी आणि हे काय? 2.5 वर्षासाठी. आता बघा, 2.5ने इथे कट मारला 2चा, झालं. 2ने इथे कट मारला 4चा, हे झालं 4 आणि हे झालं 3. काय उत्तर आहे? 3 4. असं फास्ट आपण करू शकतो. आणि काही काही जण काय करतात? अजून जास्त टेन्शन घेतात. डायरेक्ट ह्याचा गुणाकार 50,000 गुणिले 3, 1.5 लाख आणि 2 लाख. मग ते 0 0 काढ. अरे पण मला सांगा, हे शून्य जर कटच करायचे तर लिहायचे कशाला? आणि आपल्या मुलांची टेक्निक बघा, 50,000, 80,000. आता बघा टेक्निक, 1 शून्य गेला, 1 गेला, दुसरा कट झाला, तिसरा. अरे पण 4 4 आहे, सगळेच एकत्र कट करा ना, कशाला 1 1 1 1? आणि कटच करायचे तर लिहायचे कशाला? हा माझा मुद्दा आहे. या गोष्टी समजून घ्या. हे याला स्मार्टनेस म्हणतोय आपण. स्मार्टनेस म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कॉमन सेन्स, की जर ते शून्य उडणार असेल तर ते लिहायचेच कशाला? म्हणजे असं जर तुम्ही केलं तर तुमचे हळूहळू तुमचे ते जे काही सेकंड्स मिनिट्स जे पण वाचतायत ना, ते तुम्हाला बाकी क्वेश्चन्स मध्ये कामी येतात. चला, आता तसाच पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे इथे. ए बी, फक्त आता 2च्या ऐवजी 3 लोक आली. ए बी व्यवसायाची सुरुवात करतात 3-5च्या प्रमाणात आणि नंतर सी येतो 6 महिन्यानंतर. ब च्या बरोबरीच्या रकमेइतकी रक्कम घेऊन सामील होतो. तर ए बी सी कोणत्या प्रमाणात नफा विभागतील? चला, मी काय करतो, तुम्हाला 2 मिनिटं देतो. 2 मिनिटं जास्त होतील, 1 मिनिट देतो. बघा बरं काय येते का, ट्राय करता. नाही तर मी तर देईल सॉल्व्ह करून. इथे पर्याय दिलेले आहेत. झाला ना 1 मिनिट? का नाही अजून? येते का? बघा आता, ए बी परत तशी स्टोरी. ITP डायरेक्ट लक्षात ठेवायचं. ITP IT शब्द लक्षात ठेवायला, इन्कम टॅक्स माहिती आहे ना. आणि ITP प्रॉफिट जास्त झाला तर इन्कम टॅक्सचं टेन्शन असतं. ITP असं हे डोक्यात बसून टाका. ITP. मग आता बघा, ए बी आणि सी. ए 3 रुपये, बी 5 रुपये, म्हणजे रुपये म्हटलं मी, 3 5. आता काय म्हटलं, सी येतो बीच्या एवढंच पैसे घेतो, बी एवढे म्हणजेच 5. आता हे किती म्हटलेले आहेत रक्कम घेऊन, तर ABC कुठल्या प्रमाणात नफा विभागतील? आता इथे ना महत्वाचा मुद्दा काय आहे बघा. ए बी सुरुवात करतोय, त्यानंतर 6 महिन्यानंतर सी आला. पण तिथे असं कुठेच लिहिलेलं नाहीये 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी. असं जर दिलेलं नसेल तर सरळ सरळ 1 वर्ष पकडायचं. कारण मोस्ट ऑफ द बिझनेसेस मध्ये काय असतं, वार्षिक नफा असतो. त्यामुळे वर्ष, मग वर्ष जर पकडलं तर 1 वर्ष, आणि मग इथे 1 वर्ष येईल आणि इथे अर्धा वर्ष येईल. का? कारण 6 महिन्यानंतर आलेला आहे तो. मग आता कधी कधी काय होतं, 1 1 अर्धा. आता अर्ध्याचं मल्टिप्लिकेशन कसं करणार असं कधी कधी लोकांना वाटतं. तर तुम्ही हे पण करू शकता. अर्धा वर्ष जर असं लिहायचं नसेल
तर सरळ सरळ 12 महिने 12 महिने 6 महिने असं लिहिलं तरी चालतं. आणि मग आता जर याला तुम्ही भाग दिला 6 एके 6, 6 दुने 12, 6 दुने 12, 3 दुने 6, 5 दुने 10, 5 एके 5, 6 10 5. पर्याय क्रमांक 2. किती जणांचं बरोबर आलं कमेंटमध्ये सांगा मला तुमचं बरोबर आहे. काहीच नव्हतं. काय होतं याच्यामध्ये? काहीच नाही. एकदम सिंपल, इझी. चला पुढे. ए आणि बी ने भागीदारीमध्ये 20,000 आणि 15,000 गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. सेम स्टोरी. 6 महिन्यानंतर सी त्यांच्याबरोबर 20,000 रुपये भरून सामील झाला. व्यवसाय सुरू झाल्यापासून 2 वर्षांच्या शेवटी, आता इथे कसं लिहून दिलंय, मागच्या गणितात लिहिलं नव्हतं ते 1 वर्ष, त्याच्या मागे आपल्याला दिलेलं सिमरनच्या गणितात 3 वर्ष, इथे दिले 2 वर्ष. तर नसेल दिलं तर डायरेक्ट वर्ष पकडायचं. 2 वर्षाच्या शेवटी ते 25,000 कमावतात. तर एकूण नफ्यात बीचा वाटा किती असेल असं म्हटलेलं. चला, ए बी आणि सी, परत ती स्टोरी सेम. एचं नाव लिहिलं, बीचं नाव लिहिलं, सीचं. 20,000 15,000 20,000. आता मी एवढा टाइमपास कशाला करू? 4 3 4, 4 3 4 कुठून आलं? 5 चोक 20, 5 त्रिक 15, 5 चोक 20. 0 0 घ्यायचेच नाही, 0 0 उडवायचे. आता मजा सांगतो मी तुम्हाला, आपल्या मुलांची मजा आहे का. सर 4 0 उडवले, तुम्ही शिकवलेलं 0 घ्यायचे नाही. सर 4 0 उडवले, सर 3 0 उडवले, 2 15 2. असं नसतं, सगळीकडनं सेम 0 उडवावे लागतात. 15,000 मध्ये 3 शून्य आहेत, मग 20,000 मधले 3च शून्य उडतील, 4 कसे काय उडतील? आणि इथे त्यासाठी आपल्याला त्यांनी काय दिलंय? कॉमा दिलाय. म्हणजे हे 3 शून्य उडणार आहेत तुमचे, हे लक्षात घ्या. मग 20 15 20 राहील. म्हणजे काय राहिलं इथे? 20 15 20. आणि मग त्यालाच भाग दिला तर काय येते? 4 3 4, 5 चोक 20, 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. म्हणजे मुलं कुठे चूक करतात हे पण मी सांगतोय तुम्हाला. म्हणजे हीच चूक तुमच्याकडनं होते एक्झाम मध्ये. आता 2 वर्षासाठी सांगितलंय, मग 2 वर्षासाठी म्हणजे काय? इथं लिहिलं 2, इथं लिहिलं 2, इथे लिहिलं 1.5. 1.5 कसं काय आलं? कारण तो कधी आलाय? 6 महिन्यानंतर. मग आता हे जर मी सॉल्व्ह केलं, कट पण मारू शकतो मी. हा 2 कट केला, हा 2 कट केला, तर इथे काय येईल? 2 येईल. मग हे झाले 4, हे झाले 3, आणि 1.5 गुणिले 2 3. 1.5चं डबल 3. रेशो आला 4 3 3. 4 3 3. याचा अर्थ किती हिस्से? 10 हिस्से. कशाचे 10 हिस्से? 25,000चे. 25,000चे 10 हिस्से. आणि बी ला द्यायचे 3. शून्य गेला, शून्य दिला. 25 त्रिक 75, 7,500. 7500 झालं बीचा वाटा. नफ्यात बीचा वाटा किती? बीला 3 भाग मिळाले. किती पैकी? 10 पैकी. म्हणजे पार्टनरशिप हा चॅप्टर रेशोचाच एक्सटेंडेड व्हर्जन आहे. म्हणजे ज्या माणसाला रेशोचं पूर्ण नॉलेज आहे त्याला पार्टनरशिप येऊन जातं. फक्त त्याला काय माहित पाहिजे? इन्व्हेस्टमेंट इनटू टाइम गिव्स प्रॉफिट, हे फक्त माहित पाहिजे. आणि रेशो कोणाला येतो? ज्याला भाग लावता येतो. भागाकार येत नसेल तर रेशो गेला हातातनं. भागाकार खूप महत्वाची भूमिका निभावतो रेशो काढायला. चला आता पुढे एक गणित घेऊयात. 3 भागीदारांनी व्यवसायात, आता हे खूप माझं फेमस आवडतं गणित आहे, कारण हे मी 2 परीक्षांमध्ये आलेलं बघितले, म्हणजे SSCच्या एक्झाम मध्ये पण आलेलं आणि मुलांनी चुकवलेले. 3 भागीदारांनी व्यवसायात नफा 5 7 8 गुणोत्तरात विभागला. त्यांनी अनुक्रमे 14 महिने 8 महिने आणि 7 महिने भागीदारी केली. तर त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण किती? आता मुलं 5 14, 14 25 70, 7 8 56, 8 7 56, 70 56 56 आलं. 2 सेकंद. चूक. इथे चुकली मुलं. का? आता त्याचं रिझन सांगतो मी. आता आपण असं समजू की 3 लोक आहेत. 3 लोकांचं नाव घेतलं ABC. आपल्याला काय शिकवलंय? इन्व्हेस्टमेंट आणि टाइम याचा गुणाकार केल्यावर काय मिळतं? प्रॉफिट मिळतं. मग आता आपण जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंट दिली नाहीये, मग इन्व्हेस्टमेंट आपल्याला लिहावी लागेल XY आणि Z. XY आणि Z. आता टाइम पिरियड 14 महिने 8 महिने आणि 7 महिने. आणि किती नफा मिळाला? 5 7 8. तर मुलगा हे गुणतोय 14 25 70, 8 7 56. हे गुणाकार नाहीये, हे इक्वल टू आहे. म्हणजे हे गुणाकार नाही होणार. मग ह्याचं काय येईल सोल्युशन? हे येईल 14x बरोबर 5, हे येईल 8y बरोबर 7, आणि हे येईल 7z बरोबर
8. मग हे झालं x बरोबर 5 14, हे झालं y बरोबर 7 8 आणि हे झालं z बरोबर 8 7. आहे का असा पर्याय? नाहीये. हे फ्रॅक्शन आहे, याला आपल्याला साध्या संख्येत रूपांतरित करायचं. मग साध्या संख्येत रूपांतरित करायचे म्हणजे 14 8 आणि 7 याला आपल्याला कट मारायचं आहे. मग अशी संख्या जी 14च्या पण पाड्यात आहे, 8च्या पण पाड्यात आहे, 7च्या पण पाड्यात आहे, आपण ज्याला लसावी म्हणतो. मग अशी आपल्याला ओळखीची संख्या काय वाटते? 56. 8 7 56, 7 8 56, 14 चोक 56 56. मी काय केलं, इथे 56 ने गुणिले केलं या संख्येला, इथे पण मी 56 ने गुणिले केलं आणि इथे पण मी 56 ने गुणिले केलं. मग आता काय झालं, 14 चोक 56, मग 4 पंचे किती झाले? 20. 8 7 56, मग 7 7 किती झाले? 49. 7 8 56, मग 8 8 किती झाले? 64. मग 20 49 64 दिसतंय का उत्तर? हो दिसतंय, पर्याय क्रमांक 1. तर हा प्रश्न दिसायला सोपा आहे आणि मी 2 परीक्षांमध्ये तरी बघितलाय, मिनिमम 3 आलाय मला वाटतं, पण 2 मध्ये तरी मला आठवतोय सध्या. तर याच्यामध्ये मुलं 70 56 56 उत्तर टिक करतात, पण खरं उत्तर आहे 20 49 आणि 64. बघा समजतंय का? बघा, काय डाऊट असेल तर सांगा मला, एकदा चेक करा. खूप भारी भारी प्रश्न आहेत रे मित्रांनो. मी तुम्हाला गॅरंटी देतो, ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही जा, इंडिया कुठेही जा, खूप आपल्याकडे एवढी व्हरायटी आहे, एवढे टेक्निक्स आहेत. फक्त एकाच गोष्टीची कमी आहे, ते म्हणजे तुमचा रिस्पॉन्स. जर आम्ही तुमच्यासाठी मेहनत करतोय तर त्यासाठी मी तुम्हाला पैसे मागतोय का? तुमचं फक्त काम काय की शेअर करणं मित्रांपर्यंत. कारण तुम्ही जेवढी ही सिरीज बघणार, जेवढे याचे व्ह्यूज वाढणार, तेवढं आम्हाला एन्करेजमेंट मिळतं आणि मग कंपनी आम्हाला म्हणते की घ्या लेक्चर, मुलं बघतायत. जर तुम्ही बघणारच नाही तर ते काय म्हणणार? करा बंद लेक्चर, कोण बघत नाही, कशाला फुकट लेक्चर घेताय. सिंपल लॉजिक आहे. चला आता पुढचा प्रश्न. ए ने 3500 रुपये 5 महिन्यानंतर बी त्याच्या जोडीदाराच्या रूपात आला. 1 वर्षानंतर त्यांना नफा 2-3च्या गुणोत्तरात मिळतोय. तर भांडवलात बी चे योगदान काय? परत एकदा भारी क्वेश्चन. आता याच्यामध्ये आपल्याला भांडवल काढायचं. मग आता हे कसं होईल नीट लक्ष द्या. ए, आता मी समजा तुम्हाला असं हॉरिझॉन्टल एक गणित सोडून दाखवतो, कारण हे असं सॉल्व्ह करायला सोपं आहे. इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम गिव्स प्रॉफिट. मग आता ए ने किती इन्व्हेस्ट केले? 3500. बीचं माहित नाही, मग बीचं एक्स घ्या. टाइम पिरियड, आता टाइम पिरियड आपल्याला काय दिलेला आहे? आता इथे काय म्हटलंय, हा 5 महिन्यानंतर आला, तर ह्याचं दिलेलं नाहीये. मग याचं किती आहे? 12, कारण हा सुरुवातीपासून होता म्हणजे 1 वर्ष. मग 1 वर्ष म्हणजे काय येईल? 12 महिने. आता ह्याचं कसं आलं? 5 महिन्यानंतर ए ने 3500 आणि 5 महिन्यानंतर बी आला. मग बी 5 महिन्यानंतर आल्यावर इथे 7 येईल. हे खूप महत्वाचं आहे. एका मुलाने मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलं होतं की सर इथे गणितात 5 लिहिलंय आणि तुम्ही 7 लिहिलं, तुमचं चुकलं, उत्तर येण्यासाठी तुम्ही काही पण करता का? असं कमेंट त्यांनी केलेली. म्हणजे मी आधी पण अशी सिरीज घेतलेली, त्याच्यात असं सेम क्वेश्चन आलेला, त्याच्यामध्ये त्याचं हे 5 महिन्यानंतर एखादा माणूस पैसे लावतोय, तर ते पैसे किती महिन्यासाठी लावतोय? 7. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिने 5 महिने संपले, त्यांनी जून मध्ये पैसे लावले. मग जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 7 महिन्यासाठी पैसे लावले, म्हणून मग तिथे तो 7 आला. आणि प्रॉफिट कसं हे करतोय आपण? 2-3 सॉल्व्ह करायचं. आता 7 5 35 बेसख, आता 6 पंचे 30 आणि 30 त्रिक 90, म्हणजे उत्तर काय आलं? 9000 आहे इथे पर्याय क्रमांक 3. बी ने किती भांडवल दिलेले? 9000 रुपये. त्यामुळे नीट सगळी गणितं बघा. तुम्हाला काही वाटते तुम्ही पॉज करा, रिपीटेडली बघा, फास्ट वाटते स्पीड कमी करून बघा, सगळी शुअरिटी झाल्यानंतर कमेंट करा जे पण तुम्हाला वाटतंय. आपण या ठिकाणी काही गोष्टी चुकवत नाहीयेत. कधी कधी काय होतं अनावधानाने, म्हणजे कसं होतं की घाई गडबडी सॉल्व्ह केलं आणि टिक करताना चुकीचं टिक केलं किंवा काय झालं, तर ते तुम्ही लक्षात आणून द्या. पण तसं तर होतच नाही, कारण आपण मोस्ट ऑफ द बघतो की सगळी उत्तरं बरोबरच यावी. पण एखाद्या वेळेस जर झालं पण कधी, तरी तुम्ही कमेंटमध्ये तसं नीट सांगू शकता की सर या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं हे येते, पण तुमच्याकडनं हे झाले, एकदा चेक करा. आपण चेक करू त्याला. पण असं होत नाही. पण कसं आहे, शेवटी मशीन पण एरर करते, जसं ह्युमन एरर पण असतो. 100 पैकी 99 वेळा आपण चांगलं करू, एखाद्या वेळेस 1% कधी होऊ शकतं, तर ते आपण मान्य करू, त्याच्यात काही नाहीये. पण या गोष्टींना चेक करत जा तुम्ही. आता तसाच टाईपचा सेम क्वेश्चन. गुरुनाथ 12,000 रुपये भरून आलाय. 4 महिन्यानंतर दीनानाथ आला, काही गुंतवणूक केली त्यांनी. आता काही म्हणजे आपल्याला काढायची.
वर्षाअखेर त्याला धंद्यात झाले 2200 रुपये फायदा, दीनानाथला मिळाला 1000, तर दीनानाथने किती रक्कम गुंतवली ते सांगा. परत एकदा लावून लिहायचं, इथे गुरुनाथचं, इथे लिहिलं दीनानाथ. गुरुनाथने किती केलेले आहेत? 12,000 रुपये 12 महिन्यासाठी, आणि 4 महिन्यानंतर दीनानाथ आला. दीनानाथने किती राहिले? एक्स. किती महिन्यासाठी? 8. 4 नाही येणार, 4 महिन्यानंतर आला, म्हणजे 12तले 4 गेले म्हणजे किती? 8. हे झालं. आता भागीदारी स्वीकारली, वर्षाअखेर त्याला धंद्यात झालेल्या 2200 रुपये नफ्यापैकी दीनानाथला 1000 मिळाले, दीनानाथला 1000 मिळाले, मग गुरुनाथला किती मिळाले? 1200. काही जण सर तुम्हाला कसं कळलं? लिहून दिले त्यांनी 2200 रुपये. 2200 मधले 1000 एकाला गेल्यावर दुसऱ्याला 1200 मिळतात ना. मग आता सॉल्व्ह करायचंय. काय सॉल्व्ह करायचंय? हा तर डायरेक्ट कट 1200 या 1200ला, मग इथे 10 राहिले सिम्पली, आणि 4ने भाग दिला तर 4 दुने 8, 4 त्रिक 12, 2 ने भाग दिला तर 2 पंचे 10, 5 त्रिक 15, आणि 15 मध्ये 1000, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आली? 15,000. इथे आहे आन्सर 15,000. झालं 15,000. बघून घ्या, सेम टाईपचा क्वेश्चन आहे. चला आता हा एक लास्ट क्वेश्चन घेऊ आपण, थोडासा वेगळा दिसतोय. ABC एक कुंपण भाड्याने घेतात. कुंपण म्हणजे जसं की एखादं चरण्यासाठी त्यांनी घेतले जनावरं, असं नाव दिलेलं आहे. A 7 महिन्यासाठी 10 बैल ठेवतो, B 12 बैलांना 5 महिन्यासाठी ठेवतो, C 15 जनावरे 3 महिन्यासाठी चरण्यासाठी ठेवतो. तर कुर्णाचे भाडे 175 आहे, तर C ने किती पैसे द्यावे? आता बघा 3 लोक आहेत ABC. आता जसं आपल्याला प्रॉफिट आपण वाटतो तसंच कधी कधी काय असतं, खर्च पण वाटतो ना आपण. आता समजा एक रूम रेंटवर घेतला आणि त्या ठिकाणी 3 लोकांचे बिझनेस आहेत, तर एक म्हणतोय की माझा बिझनेस 5 तास चालवेल, दुसरा म्हणतोय मला 2 तास दे गाळा, एखादा म्हणतोय मला 4 तास गाळा दे. तर जो जास्त चालवेल त्याला जास्त भाडं भरावं लागेल. मग तसंच आहे हे. तर यांनी एक कुरण घेतले, कुरण म्हणजे गवत आहे त्याच्यामध्ये, आणि ते चरण्यासाठी तिथं बैलांना पाठवतात. तर एने काय केलं? 10 बैल पाठवले 7 महिने, 7 महिन्यासाठी 10 बैल. बीने काय केलं? 12 बैलांना पाठवलं 5 महिन्यासाठी, आणि सीने काय केलं? 15 जनावरं, म्हणजे 15 बैल गायी जनावरं म्हटलेत, म्हणजे बैल गायी म्हशी सगळे असतील त्यात, 3 महिन्यासाठी पाठवली. आता इथे जर बघितलं तर 10 7 70, 12 25 60, आणि 15 त्रिक 45. आता आपल्याला काय विचारले? सीने किती पैसे द्यावे? दिसतंय काय इथं? 45 ऑलरेडी आहे. आता हे कधी कधी असं होतं अचानक, नाहीतर रिअल मध्ये मुलगा काय करेल? मुलगा असं सॉल्व्ह करेल ना, कारण याला सगळ्याला 5ने भाग जातो. मग 5ने भाग दिला तर 14 25 70, 12 25 60, आणि 5 9 45, 14 12 9चा भाग जाईल, अजून पुढे तर काय याला भाग जाणार नाही. मग हे सगळं जर आपण टॅली केलं, 14 आणि 10 24, आणि 2 26, आणि 9 35, मग टोटल किती हिस्से झाले? 35. आपल्याकडे पैसे किती होते? 175. 175 मध्ये 35 हिस्से, आणि सीला किती द्यायचे? 9 हिस्से. मग आता 35ने तुम्ही याला जर भाग दिला तर 5चा भाग जातो. डायरेक्ट नसेल तर 5ने भाग द्या. 5 5 7 35, 5 त्रिक 15, आणि 5 5, मग परत 7ने भाग दिला 5चा, मग 5 9 किती आले? 45. मग हे झालं 45 सीचा वाटा. म्हणजे असं कधी कधी आपल्याला लक्ष ठेवावं लागतं परीक्षेमध्ये, नाहीतर आपलं गणित सॉल्व्ह झाले तरी आपण परत एक्स्ट्रा करत बसतो आणि आपल्याला कळत पण नाही की आपलं गणित सॉल्व्ह झालं होतं. तर अशा प्रकारे सेशन्स घेण्याचा आपला प्लॅन आहे. आजच्या सेशनमध्ये मी एवढंच घेणार आहे. बघा आता तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे मित्रांनो. माझ्याकडे याचेच मी पार्ट 2 मध्ये ह्याचे पुढचे क्वेश्चन घेणार आहे. बघा खूप भारी भारी क्वेश्चन तुमच्यासाठी आणलेले आहेत. काही इंग्लिश मधले क्वेश्चन UPSCच्या मुलांचे पण इथे आहेत. कोणी इंग्लिशमध्ये तयारी करणार असेल तर त्यासाठी पण आपल्याकडे क्वेश्चन आहे. तर आजच्या सेशनमध्ये मी एवढं घेईल. बाकी अजून तुम्हाला काही डाऊट असतील, काही प्रॉब्लेम असेल, काय सगळ्या गोष्टी आपण तुमच्या या ठिकाणी करून घेऊ. फक्त व्यवस्थित लेक्चर्स अटेंड करा, व्यवस्थित सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करा. काही प्रॉब्लेम असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कमेंटमध्ये सांगा, मी सगळ्या गोष्टी बघून घेईल. ओके, चला धन्यवाद, थँक्यू बघितल्याबद्दल लेक्चर.